आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। संगमनेर तालुक्यातील नानस दुमाला येथे असणाऱ्या खंडोबा महाराज देवस्थान परिसरात आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं आहे। मंदिराच्या जवळ असणाऱ्या विद्युत तारांचं घर्षण होऊन ही आग लागली असल्याचं यावेळी येथे बोलताना ग्रामस्थांनी सांगितले। घटनास्थळी यावेळी अशोक गायकवाड, रघुनाथ गायकवाड, दीपक कन्नर, तुकाराम फुलसुंदर यांसह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला, मात्र आगीने रुद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणणं अशक्य झाले होते। प्रशासनाला देखील या संदर्भात कळवले, मात्र प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने खंडोबा महाराज देवस्थान मंदिर परिसरातील जवळपास 7 एकरहून अधिक परिसरामध्ये आग लागली होती। या आगीमध्ये संपूर्ण परिसर जळून खाक झाला आहे। या ठिकाणी असणारे हजारो झाडं या आगीमध्ये भक्षस्थानी झाली आहे। सदर आगीमध्ये देवस्थानच्या वतीनं लावण्यात आलेले 400 ते 500हून अधिक झाडे व पंचायत समिती व नानस दुमाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी 600 चिंच व लिंबाचे झाडे लावण्यात आले होते। या सर्वच झाडांची या आगीमध्ये खाक झाली आहे। तसेच यासाठी वापरण्यात येणारी ठिबक व्यवस्था देखील जळून खाक झाली आहे। साधारणपणे 5 ते 6 लाख रुपयाचं नुकसान सदर आगीमध्ये झाले असल्याचं ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगितलं। काय प्रकार घडला होता इथे? लाईटच्या आगीत ह्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामध्ये पूर्णपणे झाड जळून गेले। 600 ते 700 चिंचाचे झाड होते। खंडोबा देवस्थानच्याच याच्यातून लावले होते, खर्चातून। आणि नंतर ग्रामपंचायत नाही लावले होते, ग्रामपंचायतचे जळाले आणि सर्व झाड जळून गेले सगळे। अजून काही होतं इथे नेमकं? काय दुसरे संपूर्णपणे हेच जळालं, ठिबक होती, पाईपलाईन केली होती, पूर्णपणे पाईपलाईन ठिबक सगळं जळून गेलं। ही आग साधारणपणे कधी लागली होती? 3च्या दरम्यान। त्यावेळेस कोणी होतं की बाबा होते, मी झोपलो होतो नेटकच। त्या जागल्यावर मी उठून पाहत त्या जाग बरा मोठा। आता काय करणार? आता किती परिसर आहे हा सगळा? 9 हेक्टर। आणि आता किती परिसराला आग लागलेली? किती नुकसान झालं अजून? किती लाखाच्या? 7 लाखाचं नुकसान। आता तुमचं काय पाईपलाईन सगळं जाऊन गेलेलं? काय झालं, या भागामध्ये 2 ट्रान्सफॉर्मर आहे वीज बोर्डाचे। पूर्वी योग्य होते ते, पण आता इथं झाडं लावल्यामुळं ते योग्य नाही राहिले नाही। कारण कायम दरवर्षी कुठं ना कुठं काही ना काही जळतच राहतं आणि त्यांचं स्पार्किंग झालं, खाली जाळ पडतो, ते जळत राहतं। आता आम्ही एवढे 400-500 झाडं लावले, परंतु आता सगळे जळून खाक झाले। तर प्रशासनाला आम्ही अशी विनंती आहे की इथून हे ट्रान्सफॉर्मर साईडला घ्यावा, जेणेकरून या संस्थेची, या खंडोबा देवस्थानची नुकसान होणार नाही, याच्याकडे वीज बोर्डाला लक्ष द्यावा। आग जी लागली ती कधी लागली आणि कशामुळे? जवळजवळ 2:30-3च्या दरम्यान लागली। कशामुळे लागली बरं नेमकं? ही वर 2 वायरचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं, एकातरी भेटल्यामुळं आणि ती आग लागली। तर गवत जास्त मोठं असल्यामुळं आग आटोक्यात येण्याजोगती नव्हती। काय झालं, या भागामध्ये 2 ट्रान्सफॉर्मर आहे वीज बोर्डाचे। पूर्वी योग्य होते ते, पण आता इथं झाडं लावल्यामुळं ते योग्य नाही राहिले नाही। कारण कायम दरवर्षी कुठं ना कुठं काही ना काही जळतच राहतं आणि त्यांचं स्पार्किंग झालं, खाली जाळ पडतो, ते जळत राहतं। आता आम्ही एवढे 400-500 झाडं लावले, परंतु आता सगळे जळून खाक झाले। तर प्रशासनाला आम्ही अशी विनंती आहे की इथून हे ट्रान्सफॉर्मर साईडला घ्यावा, जेणेकरून या संस्थेची, या खंडोबा देवस्थानची नुकसान होणार नाही, याच्याकडे वीज बोर्डाला लक्ष द्यावा। जवळजवळ 2:30-3च्या दरम्यान लागली। कशामुळे? 2 वायरचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं, एकातरी भेटल्यामुळं
आणि ती आग लागली तर गवत जास्त मोठं असल्यामुळं आग आटोक्यात येण्याजोगती नव्हती. तुम्ही या आग विझवण्यासाठी कोणाला फोन केला, प्रशासनाला कोणाचा संपर्क साधला होता? प्रशासनाला नाही केलं. बरं, आता याच्यात झाडं किती जळून खाक झालेले? जवळजवळ 500-600 झाडं आमची गेली जवळ. तुमचे वैयक्तिक देवस्थानचे? वैयक्तिक आम्ही संस्थेने काही झाड लावले खंडोबा त्या खर्चातून ते जळाले आणि काही ग्रामपंचायतीने झाड लावले ते प्रशासनाला लावले ते प्रशासन ते 2-4 झाडं होते ते पण गेले. मला त्याच्यात काय होतं, काय नुकसान झालं? चिचा आणि लिंबू होते. लिंब अजून काही पाण्याची व्यवस्था कशी केली होती झाडांना? आम्ही त्यासाठी ठिबक केलं होतं. ते वाचलं का गेलं जळ? नाही, ते जळले. ठिबक पण जळले, पाईप पण जळले आमचे. साधारणपणे नुकसान किती झाली तुमची? साधारणपणे नुकसान 5-7 लाख. आणि किती परिसरामध्ये आग लागली टोटल? जवळजवळ 6 ते 7 एकरच्या आसपास धरायचा अंदाज. 6-7 एकराच्या परिसरात आग लागली. आता आग आटोक्यात आली का? आता आली आग आटोक्यामध्ये.